मी खास भवानीपूरमध्ये प्रचाराला गेला होता. वाटलं होतं तिथे गेला तेव्हा की एवढा मोठा स्वीप होईल असं. खरं सांगायचं तर परिस्थिती दिसत होती पण मन मानत नव्हतं. कारण लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त होता आणि विशेषतः मी 21च्याही निवडणुकीत बंगालमध्ये होतो आणि आताच्याही निवडणुकीत होतो. तर दोन्ही याच्यात फरक मला दिसत होता की लोक खूप खुल्या मनानं येत होते, कुठल्याही भीती न बाळगता येत होते. त्यामुळे असं वाटायचं की परिवर्तन तर होत आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे परिवर्तन इतकं मोठं असेल याची मात्र कल्पना नव्हती. बाकीच्याही 2 राज्यात प्रचाराला गेला होता. मी सगळ्याच राज्यात गेलो आणि मला असं वाटतं की आसामचं तर अगदी क्लिअर कट दिसत होतं आसाममध्ये, आणि बाकी तमिळनाडू आणि केरळ तर आमच्याकरता ही डिफिकल्ट राज्य होती, पण तरी देखील मला असं वाटतं की चांगली सुरुवात झालेली आहे. केरळमध्येही वोटिंग पर्सेंटेजही चांगलं मिळालेलं आहे. त्यामुळे बंगाल पाहता आता ही आशा ठेवायला हरकत नाही की पुढच्या वेळी केरळ आणि तमिळनाडूचा नंबर लागेल.